आज एवढे मोठे मोठे रिस्टर आणि ते पण तुमच्या भावासोबत आम्ही असं अचानक कसं काय भेटलो? चला तुम्हाला सांगतो कुठं आणि काय. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळी येऊन पोहोचलो होतो बरं का राजूरला, कारण की इथं होते आपल्या मित्र शॉपची ओपनिंग आणि आपल्यासोबत काय छोटं मोठं असते ना बरं का. डायरेक्ट टॉपचा विषय होता, ते म्हणजे लहान सरकार. आता ओपनिंगला बोलायला तुमचा भाऊ एवढा मोठा रिस्टर नाही, पण आज जे पण काय आहे ना थोडंफार ते फक्त तुमच्यामुळे आहे बरं का आपली पब्लिक. आता आपला मराठी माणूस व्यवस्थित उतरतो म्हणल्यावर त्याला सपोर्ट करणं आपलं कामच आहे. ते कसं असतं माहिती की एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे, कारण की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठीचा आहे बरं का. जो आपला मराठी भाषा बोलतो त्या माणसाला आपण मोठं केलंच पाहिजे. मस्तपैकी ओपनिंग वगैरे झाल्यानंतर आमच्या रिस्टर लोकांनी फोटोशूट वगैरे करून घेतला आणि जो तर रिस्टर जास्त त्याच्या भागामध्ये टॉपचा आहे बरं का. इथून मागं तुमचा व्हिडिओ काढत होता का लोक तुमच्यावाला हसत होते, पण आज त्याच व्हिडिओ काढून तुमचा इथपर्यंत पोहोचला यात काही शंका नाही बरं का. ते म्हणतात ना की वेळ प्रत्येकाची येते, जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत संयम बाळगा आणि एकदा का तुमची वेळ आली का डायरेक्ट धमकाच करून टाका. त्यानंतर आमची रिस्टर लोकांची सगळी गँग येऊन पोहोचली इकडे राजूरच्या गणपतीच्या मंदिरात, ते पण दर्शनासाठी. आणि प्रत्येक आपल्या मराठी क्रिएटरचा स्वभाव एक नंबर आहे बरं का, यात काही शंकाच नाही. त्यानंतर मस्त आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि गणपती बाप्पाला एकच मागणं माहितलं की आपल्या बळीराजाला कायम सुखी ठेव, कारण की त्या बळीराजावर यंदा लय मोठं संकट आले आणि या संकटातून सावरण्याचं त्याला बळ दे आणि त्याची दिवाळी आनंदात जाऊ दे. चला तर मग आता तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. मी जातो घरी. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.